चांगला आहे. गाडीला पण चांगला चांगला चांगला. आता झाडावरती जून झालेला फणस काढलेला आहे. हा कापा फणस आहे, पिकलेला नाहीये पण गरा पूर्ण तयार झालेला आहे. आणि आता ह्याचे गरे तळणार आहोत आम्ही. तर आता ह्याचे छोटे छोटे चारखंड तुकडे करून घेतलेले आहेत आणि हाताला तेल लावून ह्याच्या आतले जे हे अखंड गरे आहेत ते मी वेगळे करून घेते. थोडं संध्याकाळवरती बसले आहे मी गरे काढायला. 4-4:30 झालेले आहेत आता. आणि दुपारी कोकणात सुद्धा आता इथे खूप गरम होत आहे, त्यामुळे मी आत्ता बसले. आणि मीना पण आले माझ्यासोबत मदतीला. आणि मीनाला तळलेले गरे खूप आवडतात, होय की नाही मीना? मीनू, मला ह्याच्यावरचे हे तंतू काढून दे काय नंतर. मग मी चिरायला बसते, आटला काढून घेते वेगळ्या आणि मग बारीक बारीक करते. मग तू वाटलं तर चारखंड बारीक करून ठेव. खाऊन बघितला? तळण्यासारखा आहे, चांगला आहे ना? गोड नाही ना फार? नाही. पाऊस नाही आला. पाऊस नाही आला म्हणलं आज. या गऱ्याच्या वरचे जे तंतू होते ते काढून घेतलेले आहेत. आता वरची बाजू आणि खालची बाजू हे दोन्ही मी कापून वेगळं करून घेणार. त्यानंतर आतली आठळ असते ती काढून टाकणार. आठलीच्या वरचं पण असतं एक साल, तेही काढून टाकायचं आहे आपल्याला. आणि मग मधला असा छान चौकोनी आकार एकसारखा राहतो आणि त्याचे एकसारखे बारीक बारीक उभे उभे आपल्याला काप करायचे आहेत. ह्यातलं हेच मुख्य आहे की आपण कापतो कसे आहे त्याच्यावरती ते गरे म्हणजे चांगले होतील की नाही हे ठरतं. काही वेळेला काय होतं, आपण कापताना एक बाजू तिरकी कापली जाते, एका बाजूला बारीक एका बाजूला जाड होतं. आणि मग अशामुळे काही वेळेला गरे कडक होतात तळल्यानंतर, किंवा जे जाड असतात तर ते नरम होतात. आणि तळलेल्या गऱ्यांपैकी 2-4 जरी गरे असे जाड कापले गेलेले मऊ निघाले किंवा मऊ झाले थोड्या वेळानंतर, तर सगळे गरे तळलेले असतात ते सगळे मऊ पडू शकतात. त्यामुळं कापायचे व्यवस्थित आपल्याला. तर मी वरचे आणि खालचे कापून घेते. फणसाचे हे असे उभे उभे काप करून घेतलेले आहेत. आणि चिरून तळेपर्यंत जर मध्ये बराच वेळ जाणार असेल तर त्याच्यावरती थोडं हलकं ओलं करून फडकं झाकून ठेवायचं, जेणेकरून सुकणारही नाहीत ते कापलेले आणि अडूप पण होणार नाहीत. म्हणून मीठाचं पाणी घेतलेलं आहे आणि खोबरेल तेलामध्ये मी आता तळणार आहे.
हे गरे तेलामध्ये सोडल्यानंतर पहिल्यांदा 1-2 सेकंद व्यवस्थित हलवून घ्यायचे, सगळीकडनं तेल लागून गरम लागलं पाहिजे. आणि त्यानंतर मिठामध्ये पाणी घातलेलं असतं तर ते पाणी त्याच्यामध्ये घालायचं. साधारण 2-1 चमचे लागतात एवढ्या एवढ्या एक बुचकुली आपण जर त्याच्यामध्ये घातले असतील गरे तर. आणि त्यानंतर ते व्यवस्थित परत एकदा ढवळून घ्यायचे, जेणेकरून ते मीठ सगळीकडे त्या गऱ्यांना लागेल असं. आणि त्याचा आवाज खूप असा मस्त येतो. आणि त्यानंतर तेव्हा थोडे जड असतात गरे, आतमध्ये पाणीही असतं. आणि थोड्या वेळानंतर ज्या रंगही त्यांचा बदलतो आणि त्यानंतर ना त्यांचा आवाज असा वेगळा येतो, असा सळसळ आवाज यायला लागतो, हलके होतात गरे आणि मग ते काढण्यायोग्य होतात. ह्याचा आवाज अजूनही बदललेला नाहीये, अजून सळसळ असा आवाज येत नाही, थोडंसं पाणी आहे अजून त्याच्यामध्ये. फणसाचे तळलेले गरे हे दर मे महिन्यात किंवा उन्हाळ्यातनं प्रत्येक कोकणी माणसाच्या घरात तळले जातातच. आणि त्याचा आस्वाद नंतर पावसाळ्यामध्ये घेतला जातो, जेव्हा बाहेर भरपूर पाऊस पडत असतो तेव्हा कुरकुरीत हे कुडूम कुडूम तळलेले गरे खायला मजा येते. कसं झालं पिनू? मस्त आहे. बघा आता. मस्त आहे. कुठलाही फूड ब्लॉग करताना भरपूर पसारा होतो, जरी अगदी छोटी रेसिपी असली तरीही. आणि त्यानंतर तो आवरायलाही जास्त वेळ लागतो. आजच्या व्लॉगच्या नंतर ही जी रेसिपी केली तर त्याचा पसारा आवरताना मला एक गोष्ट आठवली की ती म्हणजे लग्नाच्या वेळेला विक्रांतने मला एक वचन दिलं होतं एका उखाण्यातनं. काय रे, आठवतंय का वचन? आठवतंय उखाणा? घ्यायचंय. हा घे ना. संसाराचा गाडा नेटानं सावरीन, संसाराचा गाडा नेटानं सावरीन आणि स्वानंदीनं केला पसारा तर मी स्वतः आवरीन.